आपण मुरकुटे साहेबांना फोन लावू, जे माजी आमदार आहेत. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मुरकुटे साहेब बोलताय? बोला बोला. साहेब, रविराज साबळे पाटील बोलतोय. बोला. आपल्या अशोक सहकारी साखर कारखान्यामुळे बरेच शेतकरी परेशान आहेत, तर त्या संदर्भात मी तुम्हाला कॉल केला. बर, किती पर्सेंट? त्या साखर कारखान्यातून निघणारी मळी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पर्क्युलेट होत आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातल्या विहिरींमध्ये ते मळीयुक्त पाणी येत आहे. जवळजवळ 300 हेक्टर वरती क्षेत्र बाधित होत आहे. शेतकऱ्यांनी खूप तक्रारी केल्या, खूप अडचणी सांगितल्या, पण त्यांचं कोणी काही ऐकून घेत नाहीये. मी 10 मिनिटांनी बोलतो. मी तुमच्याशी बोलत आहे. मी बी बोलतोय की तुम्हाला. मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुमच्या सांगितलं की नाही म्हणणं. काय नाही सांगितलं? माझ्याकडे पुरावे येतं. तुमच्या कारखान्यातून निघणाऱ्या मळीमुळे शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये ती मळी पर्क्युलेट होती आणि ते पाणी पिण्यायोग्य पण नाहीये. शेतकऱ्यांनी सगळ्याकडे तक्रारी केल्या. तुम्ही ते प्रकरण दाबायचा प्रयत्न करताय. आम्ही हरित लवादाकडे गेलो तर उद्या तुमच्या कारखान्याचा प्रॉब्लेम होईल. त्याच्या आधी म्हणलं तुम्हाला एकदा विचारावं. नाही, तुम्ही फक्त नाही बोलताय. इन्सुलेशन बॉयलर आहे आमच्याकडे सगळं. मग तुम्ही मळी का शेतकऱ्यांच्या शेतात सोडताय? नाही, सोडत नाही आम्ही. मग कुठे सोडताय? इन्सुलेशन बॉयलरला जळते ना ते. कुठे जळतीये? इन्सुलेशन बॉयलर घेतलाय तो. मग शेतकऱ्याच्या शेतामध्ये कसं काय येते? जवळजवळ 300-350 हेक्टर जमीन बाधित होते तुमच्या मळीच्या पाण्यामुळे. नाहीच म्हणताय तुम्ही तरी बी. हो. कसं काय? मग ते तुमचा साहेबांनी फोन कट केलाय. मग आता जिल्हाधिकारी कार्यालयावरतीच जावं लागेल अहिल्यानगरच्या. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. पण हा जो प्रकार आहे, या पोराने खूप जास्त पाठपुरावा केला. त्याने दाखवलेल्या, आता तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं झालं, मळीचं हे पाणी जमिनीत मुरून थेट विहिरी, बोरवेल आणि कॅनॉल मध्ये उतरलंय. सध्या आपल्या शेतामध्ये मळीचं पाणी सोडण्यात आलंय आणि त्यामुळे आपले ना 2 बोर बंद पडलेले. इथं जे आपल्या विहिरींमध्ये मासे वगैरे होते ते पण पूर्णपणे समाप्त झाले. सध्या तरी शेतामध्ये आपण ऊस वगैरे करत होतो, कारण दुसरं पीक आपल्याकडे पूर्णपणे बंद झाले. कांदा वगैरे टिकवून क्षमता कमी होती आणि कांद्याचं टनेज पण कमी निघते, त्यामुळे आपण ऊसाकडे वळलो होतो. पण सध्या शेतामध्येच पूर्णपणे मळी घुसल्यामुळे ऊसाचं उत्पन्न सुद्धा 25 ते 30 टनापर्यंत. तर मंडळी, हा सगळा प्रकार तुम्ही ऐकलाय. अशोक सहकारी साखर कारखान्याद्वारे होणारं प्रदूषण आणि शेतीचं नुकसान, आणि त्यावरती हा एक अहवाल या ठिकाणी सादर करण्यात आला. अशोक सहकारी साखर कारखाना प्रदूषणाचा हा विवाद आहे. मळी प्रदूषणामुळे 300 हेक्टरपेक्षा जास्त जमीन ही खराब होत चालली आहे. 300 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीतून मळीचा पाझर येतोय, असं यावेळेस रविराज साबळे म्हणतात. जलस्रोत दूषित होत आहेत. विहिरी आणि बोरवेलमध्ये मळीचं पाणी उतरत आहे आणि विहिरींमधील मासे पूर्णतः मृत झाले आहेत, असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. कांदा आणि इतर पिकं घेणं अशक्य होऊन चाललं आहे. आमच्याकडे इन्सर्शन बॉयलर आहे, आम्ही मळी बाहेर सोडत नाही, असं कारखानदाराचं म्हणणं आहे. तर व्हिडिओ पुरावे उपलब्ध आहेत. प्रशासन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतंय, असं रविराज साबळे यांनी म्हटलं. मंडळी, हा प्रकार आहे अशोक सहकारी साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या मळीमुळे परिसरातील सुमारे 300 ते 350 हेक्टर जमीन आणि भूगर्भातील पाण्याचं प्रचंड नुकसान होत आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे पाटील यांनी माजी आमदार मुरकुटे यांना जाब विचारलाय, तर प्रशासकीय स्तरावर दाद मागण्याचा निर्धार केला. अशोक सहकारी साखर कारखान्यातून निघणारी मळी योग्य पद्धतीने हाताळली जात नसल्याने ती शेतकऱ्यांच्या शेतात झिरपते आणि यामुळे जमिनीचा पोत बिघडलाय. विहिरी आणि बोरवेलमधील पाणी पूर्णतः दूषित झालंय. हे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेलं नाही, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळेस केलेला आहे. माजी आमदार मुरकुटे यांनी कारखान्यावर होणारे सर्व आरोप फेटाळून लावलेत. त्यांच्या दाव्यानुसार कारखान्यात इन्सर्शन बॉयलर उपलब्ध आहे. मळी तिथेच जाळली जाते, ती बाहेर सोडली जात नाही.
मात्र प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती वेगळी असून शेतकऱ्यांच्या शेतात मळी साचल्यामुळे शेतीचं नुकसान होतंय आणि तसे पुरावे असल्याचं रविराज साबळे या ठिकाणी म्हणतात. या विरोधाभासामुळे कारखाना प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतं. मळीयुक्त पाण्यामुळे शेतीचं चक्र पूर्णपणे कोलमडलंय. कांद्यासारखी पिकं घेणं बंद झाल्यात. ऊसाच्या उत्पादनातही मोठी घट झाली आहे. विहिरींमधील मासे मृत पावतायत आणि बोरवेल बंद पडतायत. यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा गंभीर असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असल्याचं रविराज साबळेंचं म्हणणं आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असं त्यांनी या ठिकाणी सांगितलंय. कारखान्याच्या प्रदूषण विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचं देखील ते म्हणतात. तर बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाईसाठी प्रयत्न करावे असं देखील त्यांची मागणी आहे. तर मंडळी, हा विषय केवळ एका कारखान्याचा नसून तो पर्यावरणाच्या ऱ्हासाचा आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा आहे. कारखाना प्रशासनाचा नाकार आहे आणि जमिनीवरील वास्तव यात मोठी तफावत असल्याचं या ठिकाणी रविराज साबळे सांगतात. त्याचबरोबर आपल्याकडे याचे गंभीर असे ठोस पुरावे आहेत असं देखील ते म्हणतात. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.